नमस्कार बंधूंनो, जय रविदास, जय भीम, जय कांशीराम. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचा दोहा क्रमांक 17 गुरु माऊली रविदास या ग्रंथामधून घेतला असून आजच्या रविदास नामासाठी तो निवडला आहे. तो दोहा याप्रमाणे: अखिल खिले नहीं का कही पंडित, कोई न कहे समझाई, अबरन बरन रूप नहीं जाके, कहलो लाई समाई. या दोह्याचा सरळ अर्थ संत गुरु रविदास महाराज पंडितांना प्रश्न करताना विचारतात की जो ईश्वर संपूर्ण विश्वात व्यापलेला आहे, ज्याला कोणताही रंग रूप किंवा आकार नाही, त्या निर्गुण निराकार शक्तीला तू एका विशिष्ट रूपात किंवा जागेत कसे मर्यादित करू शकतोस. यावरील जर अभंग आपण तपासले, जे या गुरु माऊली रविदास या ग्रंथामध्ये जे अभंग आहेत, ते अभंग असे आहेत, मराठीमध्ये आहेत, रसाळ भाषेत आहेत. रंग नसे आकार नसे, तरी विश्वामध्ये तो वसे, निर्गुण त्या परमात्म्याला सीमा कशी घालावी. म्हणजे ज्या परमेश्वराला रंग नाही, आकार नाही, तरी विश्वामध्ये तो वसलेला आहे, तो तरी त्या विश्वामध्ये वसलेला आहे, त्या निर्गुण परमात्म्याला सांगा सीमा कशी घालावी, त्याला बंधन कसं घालू शकतो, त्याला आपण एका बंदिस्त जागेत कसं ठेवू शकतो. पंडित सांगती रूप अनेक, संत म्हणती सत्य वेगळे, जो सर्वांमध्ये व्यापून आहे त्याला सीमा नसते. पंडित लोक एका पद्धतीनं सांगतात की परमेश्वर या मूर्तीमध्ये आहे, इथं दगडात आहे, झाडात आहे, असं वेगवेगळं सांगतात. परंतु हे झालं पंडितांचं म्हणणं. परंतु संत काय सांगतात ते महत्वाचं आहे. संत त्याहून एकदम वेगळं सांगतात. ते सांगतात की खरा ईश्वर हा संपूर्ण विश्वामध्ये त्याने विश्व व्यापून टाकलेला आहे. अशी कोणती जागा नाही की ज्या ठिकाणी तो परमेश्वर नाही, त्याला कोणती सीमा नाही, त्याला कोणतंही बंधन नाही, तो सर्व ठाई आहे. निर्गुणांचा शोध घ्यावा, अंतर्मनात डोकवावे, रविदास म्हणती सत्य असे देवानुभवात भेटे. निर्गुण संत जे आहेत, संत मंडळी जे आहेत, ती संत मंडळी काय म्हणते की आपल्याला त्याचा जर शोध घ्यायचा असेल, तो आपल्या अंतर्मनामध्ये शेतला पाहिजे. तो खरा राम, खरा ईश्वर आपल्या अंतर्मनामध्ये आहे, की ज्यामुळे आपण आज तुमच्या संग बोलतो, चर्चा करतो. तो त्याचमुळे माणूस मेल्यावर म्हटलं जातं आपल्याकडे, आता याच्यात काही राम नाही. राम नाही म्हणजेच तो आत्मा परमात्मा नाही, तो ईश्वर नाही. तेव्हा एकदा आपण अंतर्मनात एकदा खरं तपासून पाहिलं पाहिजे, डोकावलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण डोकावू अंतर्मनामध्ये त्याला पाहू, तर त्यावेळेस खऱ्या अर्थाने समजावं की ईश्वर आपल्या अनुभवाने आपल्या शरीर रूपी घरामध्ये तो राहतोय, आणि त्याला आपण सुखी आणि आनंदी कसं ठेवता येईल यासाठी जास्त प्रयत्न केला पाहिजे. देवाला रूपात बांधणे ही अज्ञानाची रीत ठरे. म्हणजे देवाला रूपात बांधणे, एखादं देवाचं कोणत्या तरी मनुष्याचं, पशुचं, पक्ष्याचं असं चेहरा त्याचा बनवणं आणि त्याला त्या रूपामध्ये बांधणं हे योग्य नाही. तर पुढे गुरु रविदास संत विचार म्हणतात, तो प्रकाश अनंत असा विश्वभर पसरलेला जसा. म्हणजे त्याचा प्रकाश असा आहे, त्याचं रूप असं आहे, प्रकाशमय आहे, की जो पूर्णपणे विश्वामध्ये त्याचा पसरलेला आहे. त्याला शोधणं अशक्य. ते आपल्या अंतर्मनात डोकावल्यावरच आपल्याला तो समजून घ्यावा लागतो. जात धर्माच्या भिंती तोडा, निर्गुणांचा विचार धरा, रविदासांचा संदेशमान मानवतेचा दीप जळे. तर आपण जात धर्माच्या पलीकडे गेलो पाहिजे. आपल्याला खरा ईश्वर जर तपासायचा आहे, शोधायचा आहे, तर जाती धर्माच्या पलीकडे तुम्हाला चालावं लागेल, आणि तो माणुसकीमध्ये तुम्हाला खरा ईश्वर सापडेल. तर ही माणुसकी आपण जपली पाहिजे. आणि
निर्गुण विचाराचा विचार केला पाहिजे. परमेश्वर याच ठिकाणी आहे, परमेश्वर त्याच ठिकाणी आहे, हे मी केलंच पाहिजे, ते केलंच पाहिजे, असं त्यासाठी नाही. आपलं मन स्वच्छ आणि निर्मळ असलं पाहिजे. परमेश्वर त्या ठिकाणी वसलेला आहे. रविदासांचा हा संदेश इतका महान आहे की त्यामुळे सर्वत्र दुनियामध्ये मानवतेचा दीप उजळला आहे, प्रकाशमान झालेला आहे. तर बंधूंनो, आजच्या या अखिल खिले नहीं का कही पंडित कोई न कहे समझ आई, अबरन बरन रूप नहीं जाके कहलो लाई समाई, हा जो दोहा आपणास सांगितला त्या दोह्याचा अर्थही भावार्थही समजून सांगितला आणि त्यावरचे अभंग सुद्धा आपणाला या ठिकाणी दिले आहेत. तर बंधूंनो, आपण भविष्यामध्ये आपलं जीवन सुखी समाधानी आणि गतिमान करायचं जर असेल तर संत विचाराची कास धरल्याशिवाय आपल्याला दुसरा महान गुरु किंवा संत दुसरा जगामध्ये सापडणार नाही. म्हणून अंधश्रद्धेच्या नादी न लागता पूजापाठ घालून परमेश्वर मिळत नाही. जे आपल्याला काही संत महापुरुषांनी जे विचार दिले आहेत त्यांच्या दोह्यांमधून असेल, अभंगामधून असेल, तर ते आपण आपल्या जीवनात आत्मसात करा आणि जीवन जगायचं शिका. एवढे या ठिकाणी सांगून आजची सेवा या ठिकाणी संपवतो. जय रविदास, जय भीम, जय कांशीराम. धन्यवाद.